गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं ध्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। अध्याय 17वा श्रद्धादि निरूपण योग. श्री गणेशाय नमः. विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमो जीव गणेंद्रा. सद्गुरु तुझ त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला तो आत्मा शंभूने सोडविला तुझिया स्मृती म्हणोनी शिवेसी कांटाळा गुरुत्वे तुची आगळा तरी हळू माया जळा माझी तारुणी जी तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड ज्ञानी आसी तरी अखंड उजूची आहासी दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन्मिलनी उत्पत्ती प्रळयो दोन्ही लीलाची करिसी प्रवृत्ती करण्याच्या चाळी उठिली मदगंधा निळी तुझी जशी निलोत्पळी जीव भृंगाच्या पाठी निवृत्ती कर्णताळे आहाळी ते पूजा विधुळे तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे वामांगीचा लास्य विलासू जो हा जगद्रूप आभासू तो तांडव मिसे कळासू दाविसी तू हे असो विस्मो दातारा तू होसी जयाचा सोयरा सोयरिकेचिया व्यवहारा मुकेची तो फेडिता बंधनाचा ठावो तू जगत बंधू ऐसा भावो धरू वोळगे उवावो तुझाची अंगी दुजयाचे नावे तया देहही नुरेची पै देवराया जेणे तू आपण पया केले दुजे तू ते करूनी पुढे जे उपाये घेती दवडे तया ठासी बहुवे पाडे मागाची तू जो ध्याने सुये मानसी तया लागी नाही तू त्याची आदेशी ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझ तू ते सिद्धची जो नेणे ते नांदे सर्वज्ञपणे वेदाही एवढे बोलणे नेघसी कानी मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्रिके बांधो हाव दिससी ते तुले माव भजो काही दैविके सेवकू हो पाहो तरी भेदिता द्रोहो चिला हो म्हणोनी आता काही नो हो तुझ लागी जी जै सर्वही नोहिजे तै अद्वया तू ते लाहिजे हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा तरी नुरोनी वेगळेपण रसी भजिनले लवण तैसे नमन माझे जाण बहु काय बोलो आता रिता कुंभ समुद्री रिगे तो उचंबळत भरोनी निके का दशी दीपसंगे दीपुची होय ऐसा तुझिया प्रणती मी पूर्ण जाहलो श्री निवृत्ती आता आणीन व्यक्ती गीतार्थ तो तरी षोडशाध्याय शेखी तिये समाप्तीच्या श्लोकी जो ऐसा निर्णयो निष्टंकी ठेविला देवे जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ तेथ अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे जे शास्त्रे वीण नसे सुटिका कर्मा तरी तक्षकाची फडे ठाकोनी कै तो मणी काढे कै नाकीचा केशू जोडे सिंहाची मग तेणे तो वविजे तरीच लेणे पाविजे
एरवी काय असिजे रिक्तकंठी. तैसी शास्त्रांची मोकळी या कै कोण पा वेटाळी वेटाळी एक वाक्यतेच्या फळी पैसी जी कै जालया ही एक वाक्यता का लाभे वेळू अनुष्ठिता कैचा पैसारू जीविता येतू लालिया आणि शास्त्रे अर्थे देशे काळे या सहू ही जे एक फळे तो उपावो के मिळे आघव आघव यासी म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते तरी मूर्खा मुमुक्षाम येथे काय गती पाम हा पुसावया अभिप्रावो जो अर्जुन करी प्रस्तावो तो 17व्या ठावो अध्याया येथ तरी सर्व विषयी वितृष्णू जो सकळ कळी प्रवीणू कृष्णाही नवल कृष्णू अर्जुनत्वे जो शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू सुखादी उपकारू जयाची लीला जो प्रज्ञेचा प्रियोत्तमू ब्रह्मविद्येचा विश्रामू सहचरू मनोधर्मू देवाचा जो अर्जुन उवाच ये शास्त्र विधिर्मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्वितः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः तो अर्जुन म्हणेगा तमाल श्यामा इंद्रिया फावलिया ब्रह्मा तुझा बोलू आमा सांकाक्षू पैजे जे शास्त्रे वासुनी आणिके प्राणिया स्वमोक्षू न देखे ऐसे का कै पखे बोली लासी तरी न मिळेची तो देशू नभेची काळा अवकाशू जो करवी शास्त्राभासू तोही दुरी आणि अभ्यासी विरजिया होती जिया सामुग्रिया त्याही नाही आपैतिया तिये वेळी उजू नोहीची प्राचीन नेदीची प्रज्ञा संवाहन ऐले ठेले आपादन शास्त्राचे जया किंबहुना शास्त्रविखी एकही ना लाहातीची नखी म्हणोनी उखी विखी सांडिली जीही परी निर्धारुनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे नांदतानी परत्रे साचारे जे तया ऐसे आम्ही हो आवे ऐसी चाड बांधोनी जीवे घेती तयांचे मागावे आचरा वया धड्यांचिया आखरा तळी बाळ लिहे दातारा का पुढान सुनी पडिकरा अक्षमू चाले तैसे सर्व शास्त्र निपुण तयाचे जे आचरण तेची करीती प्रमाण आपलिये श्रद्धे मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने अग्निहोत्राद्री यजने करीती जे श्रद्धा तया सत्वरज तमाम माझी कोण पुरुषोत्तमा गती होयते आमा सांगिजो जी तव वैकुंठ पीठीचे लिंग जो निगम पद्माचा पराग जिये जयाचे नि हे जग अंगच्छाया काळ सावियाची वाढू लोकोत्तर प्रौढू अद्वितीय गुढू आनंद घनू ये श्लाघ घीजती जेणे बिके ते जयाचे आंगी आसिके तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे श्री भगवान उवाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम शृणु म्हणे पार्था तुझा अतिसो हेही आम्हा जाणतसो जे शास्त्राभासाचा आडसो मानितोसी की दुसधियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोहोपे नोहे श्रद्धा मणितली यासाठी पाते जो नये किरीटी काय द्विजू अंत्यज दृष्टी अंत्यजू नोहे गंगोदक जरी झाले तरी मध्यभांडा आले ते घेऊन ये काही केले विचारी पाप चंदनू होय शीतळू परी अग्निसी पावे मेळू तै धाती धरिता जाळू न सके काही काकिडाची या आटतीये पुटी
पडिले सोळे किरीटी घेतले चोखासाठी नागवीना तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे कील चोखडे परी प्राणियांच्या पडे विभागी जयी ते प्राणिये तव स्वभावे अनादि माया प्रभावे त्रिगुणाचे आघवे पहिले आहाती तेथही दोन गुण खाचती मग एक धरी उन्नती तै तैसियाची होती वृत्ती जीवाची या वृत्ती ऐसे मन धरिती मना ऐसी क्रिया करीती कैलिया ऐसी वरिती रोनी देहे बीज मोडे झाड होय झाड मोडे बीजी सामाये ऐसे नि कल्पकोडी जाये परी जाती न नशे तिया परी जिये अपारे होत जात जन्मांतरे परी त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणियांचे म्हणून प्राणियांच्या पैकी पडिली श्रद्धा अवलोकी ते होय गुणासारिखी तीही जया विपाये वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानासी करी साध परी एका दोघे मुखद येर आहाती सत्वाचेनी अंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळारिगे तव रज तम उगे कापा राहाती मोडून सत्वाची त्राये रजोगुण आकाशे जाये तेव्हा तिची श्रद्धा होय कर्मकेर सुणी मग तमाची उठी लागी तेव्हा तिची श्रद्धा भंगी हो लागे भोगा लागी फलते या सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धस् स एव सः एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही का जीवग्रामा माझी यया म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक रजतम सात्विक भेदी इही जैसे जीवनची उदक परिविशी होय मारक का मिरया माझी तीख उसी गोड तैसा बहुवसे तमे जो सदाची होय निमे तेथ श्रद्धा परिणमे तेची होऊनी मग का जळा आणि मनसी न दिसे विवंचना जैसी तेवी श्रद्धा तामसी सिनी नाही तैसीच राजसी जीवी रजोमय जाणावी सात्विकी आघवी सत्वाचीच ऐसेनी हा सकळू जगडंबरू निखेळू श्रद्धेचाची केवळू होतला असे परी गुणत्रयवशे त्रिविधपणाचे लासे श्रद्धे जे उठले असे ते ओळख तू परी जाणीजे झाड फुले कामानस जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे तैसी जी चिन्ही श्रद्धेचे रूपे तिन्ही देखी जती ते वाणी अवधारी पाम यजन्ते सात्विका देवान् नक्षक्षांसी राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यन्ते तामसा जनाः तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा तया बहुत करुणी मेधा स्वर्गी आथी ते विद्या जात पढती यज्ञक्रिये निवडती किंबहुना पडती देवलोकी आणि श्रद्धा राजसा घडले जे वीरेशा ते भजती राक्षसाम खेचरान हन श्रद्धा ते जे का तामसी ते मी सांगेन तुझपाशी जे का केवळ पापराशी अतिकर्कशी निर्दयत्वे जीववधे साधुनी बळी भूत प्रेत कुळे मळी स्मशानी संध्याकाळी पूजिती जे ते तमो गुणाचे सार काढून निर्मिले नर जाणतामसीयेचे घर श्रद्धेचे ते ऐसी ही तिही लिंगी त्रिविधी श्रद्धा जगी पै हे जया लागी सांगतू असे जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया हे सात्विकवती जया निर्वाहती होय धनंजया पागुल नो हे तया कैवल्य ते तो न पडो का ब्रह्मसूत्र ना लोडो सर्वशास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती परिश्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होऊन मूर्त अनुष्ठाने जगा जेत देत वडील जे हे तयांची आचरती पाऊले पावनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसे लाहे पै एक दीपू लावी सायासे
आणि तेथे लावू बसे तरी तो काय प्रकाशे पंचिजे जिका काये के मोल अपार वेचून केले ढवळार तो सुरवाडू बस्ती कर भोगी काही हे असो जो तळे करी ते तयाचीच तृष्णा हरी की सुरा आसीची अन्न घरी गेरा नोहे बहुत काय बोलो पैगा एका गौतमासीची गंगा गेरा समजता काय जगा ओहोळ झाली म्हणून आपुलिया परी शास्त्रानुष्ठिती कुसरी आणि तयांचे श्रद्धाळू जो वरी तो मूर्खही तरे अशास्त्रवीतं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः तंभाहंकार संयुक्ता कामरागबलान्विताः ना शास्त्राचेनी कीर नावे ठाकरो ही नेणती जीवे परी शास्त्रज्ञांही शिवे टेको नेदिती वडिलांच्या क्रिया देखोनी वाती वाकुलिया पंडिता डाकुलिया वाजविती आपुलेनीची आटोपे धनित्वाचेनी दर्पे साचची पाखंडाची तपे आदरिती आपुलिया पुढिलांचिया अंगी घालून कातिया रक्तमांसा प्रणीतया भरभरू पिसविती जळत कुंडी लाविती चेड्याच्या तोंडी नवसिया देती उंडी बाळकांची आग्रहाचिया उजरिया शूद्र देवतांबरिया अन्यत्यागे सातरिया ठाकती एक अगा आत्मपरपीडा बीजतम क्षेत्री सुहाडा पेरिती मग पुढा तेची पिके पाहू नाही आपलिया आणि नोवे तेही धनंजया न धरी होय तया समुद्री जैसे का वैद्या ते करिसळा रसुसांडी पायखोळा तो रोगिया जेवी विव्हाळा सवता होय नाना पडिकाराचे निसळे काढी आपुलेची डोळे ते वानवसा आंधळे जैसे ठाके तैसे तया आसुरा होये जे निंदुनी शास्त्रांची सोये सैंद धावता ती मोहे आडवी जे कामू करवी ते करीती क्रोधू मारवी ते मारिती किंबहुना माते पुरिती दुःखाचा गुंडा कर्षयंत शरीरस्थं भूतग्रामश्च चेतसा मा चैवांत शरीरस्थ तान विद्यासुर निश्चयान आपुला परावा देही दुःख देती जे जे काही मम आत्मया ते तुलाही होय शिणू पै वाचेची हे पालवे पापिया तया नातळावे परी पडिले सांगावे त्याच्यावया प्रेत बाहिरे घालिजे का अंत्यजू संभाषणी त्यजिजे हे असो हाती क्षळिजे कश्मलाते तेथ शुद्धीची आशा तो लेपून मनवे जैसा तयांते सांडावया तैसा अनुवादुहा परी अर्जुना तू तया ते देखसी तै स्मर हो माते जे आन प्रायश्चित येथे मानेल ना म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पै एकी जतन करावी निकी सर्वांपरी तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू सत्प्रवृत्तीचा भागू आहारू घेपे एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचा ठाई आहारा वाचुनी नाही बळी हेतू प्रत्यक्ष पाहे पामविरा जो सावध घे मदिरा तो होऊनी ठाके माझिरा तियेचे क्षणी काजो सविया अन्नरसू सेवी जो व्यापिजे वात श्लेष्म स्वभावी काय ज्वरू जालिया निववी पयादिक ना तरी अमृत जयापरी घेतलिया मरणवारी का आपुलिया ऐसे करी जैसे विष तेवी जैसा धेपे तेवी जैसा घेपे आहारू धातू तैसाची होय आकारू आणि धातू ऐसा अंतरू भाऊ पोखे जैसे भांडियाचे नितापे आतुले उदकही तापे तैसे धातू वशे आटोपे चित्तवृत्ती म्हणून सात्विकू रसू सेविजे तै सत्वाजी वाढी पाविजे राजसा तामसा होईजे येरी रसी तरी सात्विकू कोण आहारू राजसा तामसा काही आकारू हे सांगो करी आदरू आकर्णनी आहार स्वत्पती सर्वस्य
त्रिविधो भवति प्रिय यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आणि एकसरे आहारा कैसेनी तिनी मोहरा झालिया तेही विरा रोकडे दाऊ. तरी जेवणाऱ्याची रुची निष्पत्ती की बोनियांची आणि जेविता तवगुणांची दासी येत. जो जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता पावनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा. म्हणून त्रिविधू आहारू यज्ञुही करीत त्रिप्रकारू तपदान हन व्यापारू त्रिविधीचे ते. पै आहार लक्षण पहिले सांगो जे म्हणतिले ते ऐक गा भले रूप करू. आयुष सत्वबल आरोग्य सुख प्रीती विवर्धन रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्विक प्रियाः. तरी सत्वगुणाकडे जे दैवे भोगता पडे तै मधुरी रसी वाडे मेचू तया. आज कल्पना? हो, आज आता आपण 17वा अध्याय सुरू करतोय. तर हा जो 17वा अध्याय आहे, या अध्यायात गुणत्रयाप्रमाणे श्रद्धा, कर्म आणि ज्ञान हे कसे भेद पडतात हा मुख्य विषय आहे. सुरुवातीला माऊलींनी आपल्या गुरूंची स्तुती केली आहे. ते म्हणतात की हे गुरुस्वरूपी गणराया, म्हणजे गुरुच्या स्वरूपात असलेल्या गणराया, तू जीवरूपी गणांचा इंद्रासारखा अधिपती आहे. विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमो जीव गणेंद्रा सद्गुरु तुझ. म्हणजे तू इंद्रासारखा अधिपती आहे, अशा गणपती रूपी सद्गुरु तुला मी नमस्कार करतो. त्रिगुण त्रिपुरी वेढीला जीवत्व दुर्गी आडीला तो आत्मा शंभूने सडविला तुझ्या स्मृती. आता ते म्हणतात की तुझी योग निद्रा, पहिल्या याच्यात ते म्हणतात की तू जीवरूपी गणांचा इंद्रासारखा अधिपती आहेस आणि तुझी योग निद्रा ही विश्वरूपी मुद्राच विकसित करते. म्हणजे गणेशाची योग निद्रा जी आहे ती ती म्हणजे सृष्टीचं विकास पावणं, सृष्टी विकसित होणं. तर असा जो गणेश आहे गुरुरूपी, त्याला माझा नमस्कार आहे असे माऊली सुरुवातीला म्हणतात. आणि त्रिगुण त्रिपुरी वेढीला जीवत्व दुर्गी आडीला तो आत्मा शंभूने सोडविला तुझ्या स्मृती. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा त्रिपुरे भग्न केली, म्हणजे असुरांची जी 3 त्रिपुर म्हणजे 3 त्यांची गावं म्हणता येईल, तर ती जेव्हा भग्न केली तेव्हा त्यांनी सुद्धा ते करायच्या आधी गणेशाची स्तुती केली होती आणि तेव्हाच त्यांना यश मिळालं. म्हणजे जी मायासुरांनी त्रिपुर तयार केली होती, तर त्याला भंग करताना, त्याचा भग्न करताना सुद्धा भगवान शंकरांना गणेशाचंच स्तुती करावी लागली होती, तेव्हाच त्यांना त्यात यश मिळालं होतं. म्हणून शिवेसी काटाळा गुरुत्वे तुची आगळा तरी हळू मायाजाळा माझी तारुणी. तर त्यापुढे ते असं म्हणतात की हा जीवात्मा सुद्धा 3 गुणरूपी त्रिपुरात अडकलेला असतो, तो त्यात बद्ध असतो आणि तो शंकराकडून सोडवला जातो. तेव्हा हे गुरु तुझे स्मरण त्यांनी केले म्हणूनच तो सोडवला गेला. म्हणून शिवापेक्षा पण हा गुरु जो गणपतीच्या रूपाने जे गुरुस्वरूपी गणपती आहे, हा गुरुच शिवापेक्षाही तुलनेने श्रेष्ठ आहे. तू मायारूपी जलातून मुमुक्षूंना तारून नेतो, त्यावरून तू सूक्ष्म आहे हे कळते. याच्यात आता त्यांनी म्हटलंय जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड ज्ञानी असी तरी अखंड उजूची आहास. आता तू जे अज्ञ आहे, ज्यांना काही ज्ञान नाहीये, ते त्यांना तू वक्रतुंड, त्यांच्यासाठी तू वक्रतुंड आहे, पण ज्ञानी लोकांसाठी मात्र तू रुजू म्हणजे सरळ सुलभ आहेस. तुझे डोळे कसे लहान लहान डोळे, तर त्यातून ते दिव्य दृष्टीचे लहान डोळे आणि त्यांचं उघडणे मिटणे यातच उत्पत्ती आणि प्रलय या दोन्ही लीला तू करतो.
दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन्मिलनी उत्पत्ती प्रळयो दोन्ही लीलाची करिसी. प्रवृत्ती करण्याच्या चाळी उठिली मदगंधा निळी पूजी जसी निलोत्पळी जीवभृंगाच्या. आता त्यांच्या पापड्या उघड मीठ होण्यानी उत्पत्ती प्रलय हे या लीला तो करतो. तसाच तुझा एक कर्ण म्हणजे प्रवृत्ती आहे आणि त्याच्या हलण्याने, त्या तुझ्या कानाच्या हलण्याने गंडस्थळातील मध जो असतो मध, तर तो सुगंधित झालेला जो मंद वायू पसरतो त्याला मोहून ही जीवरूपी भ्रमर, म्हणजे जीवाला त्यांनी जीवरूपी भ्रमर म्हटलंय आणि त्याची निळी कमळं झाली आहेत आणि त्यांनी या गणपतीचं पूजन होतंय. तर दुसरा जो कान आहे त्याचा, तर हा पहिला जो आहे हा प्रवृत्ती रूप आहे, दुसरा निवृत्ती रूपी कर्णाच्या हलण्यानी ही जीवरूपी कमळांनी केलेली पूजा उडवून टाकली, म्हणजे पूजेचं आता विसर्जन झाले. तेव्हा तू उपाधी विरहित जसा आहे तसा दिसतो. तुझी स्त्री माया आणि हिचा जगदरूपी नृत्यविलास तुझ्या तांडव नृत्याने लोकांना वेगळा ओळखू येतो आणि ते अलिप्त राहू शकतात. वामांगीचा लास्य विलासू जो हा जगद्रूप आभासू तो तांडव मिसे कळासू दाविसी तू. आता त्याच्या पुढे हे म्हणतात हे असो विस्मो दातारा तू होसी जयाचा सोहरा सोयरिकेच्या व्यवहारा मुकेची तू. आता आश्चर्याची गोष्ट पहा, हे जर तुझं वर्णन बाजूला ठेवलं तर तू ज्यांचा सोयरा होता, म्हणजे ज्याच्याशी तुझे संबंध जोडले होते, त्यांना नेहमीच्या साधारण व्यवहाराकडे लक्ष देणं जमत नाही आणि त्यांची संसारातली जे संबंध आहे संसारातले ते दुर्लक्षित होतात. आता या सांसारिक बंधनाचं जो मूळ आहे अहंकार, तो तू दूर करतो म्हणून तू जगतबंधू आहे हे नाव तुला सार्थ होतं. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरेपणाने जो तुला आपला समजतो त्याचा देहभाव दूर केल्यामुळे आपपर म्हणजे आपला आणि परका असा भाव उरत नाही आणि त्याला सगळं जग आत्मरूप भासतं. दुजयाचेनी नावे तया देहची नुरेची पैर दे बराया जेणे तू आपण पया केले तुझे तू ते करूनी पुढे जे उपाय घेती दवडे तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. आता तुझा साधन म्हणून उपयोग करून जे काही प्राप्त करायचं, तुझा उपयोग करून कोणाला जर काही प्राप्त करायचं असेल तर अशापासून तू फार दूर राहतो नेहमी. आणि जो तुझं ध्यान करून मनाने तुला पाहायला जातो त्याला तू मिळत नाहीस. पण जो ध्यान करायचं विसरलो त्याच्यावर मात्र तुझं प्रेम होतं. जो ध्याने सुये मानसी तया लागी नाही तू त्याची आदेशी ध्यानही विसरे तेणेसी बालभ तुझं. तर तू स्वयमेव सिद्ध आहे हे जो समजत नाही किंवा शब्दादी साधनांनी तुझी सिद्धी जो करू पाहतो तो सर्वज्ञपणाच्या गर्वात हे ओळखत नाही की वेदांनी केलेलं वर्णन सुद्धा तुझ्या कानापर्यंत पोहोचत नाही, तेव्हा त्याच्या शब्दांनी काय होणार आहे, ते वर्णन सुद्धा तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. तर वेदांना एवढे बोलणे नेघसी कानी तर ते त्याच्या शब्दांनी काय होणार आहे. मौन गा तुझे राशी नाम आता स्तोत्री के भाव बांधो भाव दिससी ते तुली माव भजो काही. म्हणजे ते म्हणतात माऊली म्हणतात की देवा मौन हे तुझे राशीवरून नाव काढलेलं आहे आणि आता तुला या स्तोत्रांनी बांधून ठेवायची हाव मी कशी काय करू शकू. तू मला जो दिसतोय ते भासात्मक आहे, म्हणजे भास आहे माझा तुला, तर मग आता मी तुझं भजन तरी कसं करू. आणि मी जर तुझा सेवक व्हायचा ठरवलं, दैविके सेवक हो पाय तरी भेदिता द्रोहोची लाहो म्हणून आता काही नोहो तुझं लागे. आता मी जर तुझा देह सेवक व्हायचं ठरवलं तर परत काय मी तू पण हा भेदभाव आलाच. आणि हा जर मी तो मानला की मी तुझा सेवक आहे असं मानलं तर मी तुझ्याशी द्रोह केला असा होईल. म्हणून तुझ्या संबंधाने काहीच नाही. जेव्हा सर्वच नाही सर्वथा कोणी नाही अशी स्थिती होईल तेव्हाच मला तुझी प्राप्ती होते. म्हणजे मी तुझ्याशी मी तू पण भेद मानला तरी मला तू प्राप्त नाही होणार. म्हणून तुझी प्राप्ती होईल कशी होईल या अद्वैतपणातच मला तुझी प्राप्ती होईल ही खूण आता माझ्या लक्षात आली आहे. आता त्याच्या पुढे म्हणतात तरी नुरोनी वेगळेपण रसी भजिन्नले लवण तैसे न मन माझे जाण बहु काय बोलू. आता जसं आपण मीठ घालतो कशात तर ते मीठ न होता ते एकरूप होऊन जातं, तसं माझं नमन आहे असं तुम्ही समजा की मी तुमच्याशी आता एकरूप झालोय. मीठ जसं कुठल्या पदार्थात एकजीव होतं तसं.
आता रीता कुंभ समुद्री रिगे, तो उचंबळत भरोनी निगे, का दशी दीप संगे दीपूची होय. रिकामा आपण घट कुंभ म्हणा समुद्रात जर आपण हे केला तर तो पाण्याने पूर्ण भरून जातो. किंवा वात जी असते वातीला आपण ज्योतीचा स्पर्श झाला की वात ही दिव्यासारखी तिचा दीपच होतो. म्हणजे त्याप्रमाणे ते म्हणतात आपले गुरु म्हणजे त्यांचे निवृत्तीनाथ हे. तैसिया तुझ्या प्रणती मी पूर्ण जाहलो श्री निवृत्ती, आता आणीन व्यक्ती गीतार्थ तू. तर म्हणून ते निवृत्तीनाथांना म्हणतात आता मी तुम्हाला प्रणाम करून मी आता पूर्ण झालोय आणि आता मी माझ्या गीतेचा अध्याय सांगणं सुरू करतो. आता त्यात त्यांनी म्हटलंय तरी षोडशोध्याय शेखी तिये समाप्तीच्या श्लोकी, जो ऐसा निर्णयो निष्ठंकी ठेविला देवे. आता 16व्या अध्यायाच्या शेवटी माऊलींनी सांगितलं होतं की जे कृत्य आणि अकृत्य हे शास्त्राप्रमाणे समजून घ्यायचं. म्हणजे शास्त्राशिवाय त्याला पर्याय नाही असं त्यांनी मांडलंय की कर्तव्य किंवा न कर्तव्य हे जेव्हा आपण ठरवतो की त्याच्यासाठी एक शास्त्र हेच प्रमाण असावं लागतं. जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था, शास्त्रची एक सर्वता प्रमाण तुझं, असं त्या 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलं. तेथ अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे, जे शास्त्रे विण नसे सुटिका कर्म. आता अर्जुन त्यामुळे म्हणतो की आता या शास्त्राशिवाय तर काही म्हणजे सुटका नाही, आता हे कसं काय करायचं. तैसे अर्जुन तरी तक्षकाची फडे ठाकोनी कै तो मणी काढे, कै नाकीचा केशू जोडे सिंहाचे. आता जसा तक्षकाच्या फण्यातला मणी काढला पाहिजे आणि सिंहाच्या नाकातला केस काढला पाहिजे आणि मग त्या केसात तो मणी ओला तरच दागिना घालावा आणि नाही तर दागिना घालूच नाही. म्हणजे असं झालं की शास्त्रातले गुंते मोकळे करून त्यांच्यात एकवाक्यता कशी आणायची. आता हे शास्त्र कसं काय अवगत करायचं आणि जरी ते झालं तरी ते प्रत्यक्ष अनुष्ठान करण्यासाठी जो वेळ लागणार आहे त्याला हे आयुष्य आपलं पुरणार आहे का, असाच अर्जुनाला प्रश्न पडतो. आणि शास्त्रे अर्थे देशे काळे, या चहूही जे एक फळे, तो विपाओ के मिळे आघवयासी. आता शास्त्रातलं ज्ञान नंतर द्रव्य स्थळ काळ असा सगळा एक योग जुळून आला समजा तर आणि मग ते कार्य पार पडणार. आता हे तर किती कठीण आहे की शास्त्र पण पाहिजे, म्हणजे शास्त्रातलं ज्ञान पण पाहिजे, त्यातलं द्रव्य पण पाहिजे, ती जागा पण पाहिजे, काळही पाहिजे. हे सगळं मिळून आपल्याला कसं काय कार्य पार पडणार आणि हे दुर्लभ आहे. आता हे सगळ्यांना कसं काय जमणार. म्हणून अर्जुनाला वाटतं की शास्त्राच्या अनुसार कर्म करता येणे बहुतेक शक्य नाही. मग अज्ञानी लोकांना काय उपाय आहे असा प्रश्न विचारण्याचे अर्जुनाने ठरवले आणि त्यातून हा 17वा अध्याय तयार झाला आहे. हा पुसावया अभिप्रायो, जो अर्जुन करी प्रस्तावो, तर तो 17वी 18वो अध्याय येतं. याच्यासाठी हा 17वा अध्याय. तरी सर्व विषयी वितृष्णू, जो सकळ कळी प्रवीणू, कृष्णाही नवल कृष्णू अर्जुन त्वयच. आता कृष्ण हा सगळ्या विचारात समजा निरीच्छ होता, संकटात धैर्य धरणारा होता. आता त्यालाही नवल म्हणजे करायला लावणारा अर्जुन म्हणजेही आश्चर्यच होता आणि तो जणू काय एक दुसरा कृष्णच होता. तर आता अर्जुन कसा होता. जगातल्या शौर्यांनी सगळ्यांनी त्याचा आधार घेतला होता कारण तो शूर होता. सोमवंशाचा तो भूषण होता. तो दुसऱ्यांवर उपकार सहज लीलेनी करायचा. त्यांना काय आपल्याकडे देण्यासारखं असेल ते द्यायचा. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, नॉलेज, याचा तर तो प्रियतम होता. आणि ब्रह्मविद्या तर श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशामुळे त्याच्याकडे आश्रयाला आली होती. असा हा जो अर्जुन होता तर देवाचं मनोगतच जणू सहचर बसून त्याच्या रूपाने वावरत होतं. असं त्यांनी अर्जुनाचं याच्यात वर्णन केलेलं आहे. आता याच्या पुढे अर्जुन विचारतो ये शास्त्र विधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः, तेषां निष्ठा तुका कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. आता तो म्हणतो की जो मनुष्य शास्त्र आणि विधीचा त्याग करून श्रद्धेने देवादिकांचं पूजन करतो.
आता त्याची स्थिती कशी आहे? सात्विक आहे, राजसी आहे की तामसी आहे? सत्वमाहो रजस्तमः. म्हणजे तो आता त्याची स्थिती आपण कशी समजायची, की जो शास्त्रविधी नाही त्याग केलाय पण श्रद्धेने तो देवाला पूजतोय. तर तो अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, तो अर्जुन म्हणे का तमाल श्यामा, इंद्रिया फावलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजी. जे शास्त्रे वाचुनी आणिके, प्राणिया स्वमोक्षू न देखे, ऐसे का कैपखे बोलिलासी. तरी न मिळेची तो देशू, नवेची काळा अवकाशू, जो करवी शास्त्राभ्यासू तो दुरी. तर असा तो अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की हे तमाल नील सगुण साकार, म्हणजे हे सगळी वर्णन याची आहेत श्रीकृष्णाची. इंद्रगम रूपातील ब्रह्मा, तुझं बोलणं काही स्पष्ट नाही होते आणि त्यातून शंकाच निर्माण होत आहेत. आता शास्त्राशिवाय दुसरा काही मोक्षाचा मार्ग नाही असं तू शास्त्राची बाजू घेऊन सांगतोय. आता शास्त्राचे काटेकोर पालन करण्यासाठी चांगली जागा मिळायला पाहिजे, मोकळा वेळ पाहिजे, चांगला गुरु मिळायला पाहिजे, शास्त्राचा अभ्यास आपला करू घेईल असा चांगला गुरु पण मिळायला पाहिजे, शास्त्राला सहाय्यक अशी सामग्री पण मिळायला पाहिजे आणि पूर्वकर्म चांगलं आहे म्हणून सध्या अभ्यासात बुद्धी चालत नाही, त्यामुळे शास्त्र आत्मसात करणे काही लोकांना जमत नाही. हे शास्त्र आत्मसात करणं हे फार कठीण काम आहे. आता शास्त्राविषयी अभ्यास करूया असे म्हणणाऱ्याला सुद्धा कुठे काही त्याचा सपोर्ट मिळत नाही आणि त्यामुळे ते शास्त्रांचा अभ्यास करणं सोडून देतात. पण आता या शास्त्रांचं अनुकरण नीट करून पवित्र आचरणाने काय ते लोकही परलोकात सुखाने नांदत आहेत. परी निर्धारुनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे, नांदताती परत्रे साचारेचे. म्हणजे ज्यांनी शास्त्रीय शास्त्रानुसार शास्त्रांचं अनुकरण करून आपलं आचरण पवित्र करून जे लोक परलोकात गेले ते तिथे सुखाने नांदतायत. तर आता त्याविषयी त्यांनी पुढच्या 41 पासूनच्या ओव्यांमध्ये याला विस्तृत करून सांगितलंय की शास्त्र आणि शास्त्रानुसार अर्जुनाला जसं श्रीकृष्णाने सांगितलंय की शास्त्राच्या पर्याय नाही, तर त्या संबंधाने त्यांनी पुढे वर्णन केलंय. विकास पुढे माऊली म्हणतात, तया ऐसे आम्ही होवावे, ऐसी चाड बांधोनी जीवे, घेती तयांचे मागावे आचरावया. घडे याचिया आखरा, तळी बाळ लिहे दातारा, का पुढा सुनी पडी करा अक्षमू चाले. म्हणजे पुढे म्हणतात की शास्त्रोक्त कर्मानुष्ठाने खरोखर पारलौकिक सुख संपादणाऱ्या पुरुषांप्रमाणे आपणही व्हावे अशी आवड मनाशी बांधून जे त्या पुरुषांच्या अनुकरणाने वागण्याचा प्रयत्न करतात, असे उदार भगवंत घटलेल्या लेखकाने काढलेल्या अक्षरांखाली जसा लहान मुलगा त्या वर्णाची अक्षरे काढतो किंवा आधार देणाऱ्याला आपल्या पुढे करून जसा आंधळा पांगळा याच्यामधून जातो, त्याप्रमाणे सर्व शास्त्रात जे निष्णात आहेत त्यांचे आचरण प्रमाण धरून मोठ्या श्रद्धाळूपणे जे त्यांच्या मार्गात जातात आणि मग जे मोठ्या भाविकपणे शिवादिकांची पूजा, भूम्यादिकांची महादाने, अग्निहोत्राद्री यज्ञविधी इत्यादी कर्मे आचरतात. मग शिवादिके पूजने, भूमादिके महादाने, अग्निहोत्राद्री यजने करी ती जे श्रद्धा. तया सत्वरजतमा माझी कोण पुरुषोत्तमा, गती होयते आम्हा सांगिजो जी. अशा पुरुषांना भगवान सत्व, रज व तम यापैकी कोणती गती लाभते ते मला कथन करावे, असे अर्जुन भगवंतांना म्हणतायत. तेव्हा जे वैकुंठपीठाचे स्वामी, जे वेदरूपी कमलातील सुगंधी रेणू, ज्यांच्या सावलीने या सर्व विश्वाचे जीवन चालते, असे जे आहे याच्याबद्दल म्हणजे भगवंतांबद्दल इथे म्हटलेले आहे.
47व्या ओळीमध्ये काळ सावियाची वाडू लोकोत्तर प्रौढू अद्वितीय गुढू आनंद घनू. म्हणजे काळ हा स्वभावताच बलाढ्य अलौकिक व भव्य आहे आणि अद्वितीय आणि अगम्य आणि आनंदमय आहे. पण यांनाही ज्या सामर्थ्याने जो प्राप्त करून घेतो ते सामर्थ्य ज्याच्या ठाई ओतप्रोत भरलेले आहे असे ते भगवान स्वतः बोलते झाले. आणि पुढे श्री भगवान म्हणतायत भगवद्गीतेमध्ये, त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभाव वजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती तां शृणु. जसे पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना विचारतात की हे कृष्णा, जे लोक शास्त्राचा त्याग करून देवदेविकांची श्रद्धेने पूजा करतात त्यांची अवस्था ही सात्विक असते, राजसी असते की तामसी असते. तर यालाच मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की प्रत्येक मनुष्य हा जन्मजात विश्वासाने म्हणजे श्रद्धेने श्रद्धा घेऊनच जन्माला येतो. आणि या श्रद्धा ज्या आहेत त्या 3 प्रकारच्या असू शकतात, सात्विक, राजसिक किंवा तामसिक. आता याच्याबद्दल तू माझ्याकडून ऐक असे भगवान अर्जुनाला म्हणतायत. आता इथे पहा की विश्वासाशिवाय कोणीही असू शकत नाही, कारण तो मानवी व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य पैलू आहे. आणि हे त्यांच्या बुद्धीच्या क्षमतेवर किंवा त्यांच्या इंद्रियांच्या आकलनावर त्यांनी ज्या ज्या सिद्धांतांवर विश्वास ठेवण्याचे ठरवले आहे त्यावर ती श्रद्धा असू शकते. आता उदाहरणार्थ जेव्हा लोक म्हणतात की मी देवावर विश्वास ठेवत नाही कारण मी त्याला पाहू शकत नाही, तेव्हा ते त्यांचा देवावर विश्वास नसून त्यांचा डोळ्यांवर विश्वास आहे म्हणून ते असे गृहीत धरतात की जर त्यांच्या डोळ्यांना काही दिसत नसेल तर ते कदाचित अस्तित्वात नसेल. हा देखील एक प्रकारचा विश्वासच आहे. काही जण म्हणतात की आम्ही जे आहे प्राचीन धर्मग्रंथांच्या सत्यतेवर विश्वास नाही, त्याऐवजी मी आधुनिक विज्ञानाचे सिद्धांत स्वीकारतो. हा देखील एक प्रकारचा विश्वास आहे, कारण गेल्या काही शतकांमध्ये आपण पाहिले की इव्हन विज्ञानामध्ये पण बरेचसे सिद्धांत बदलत गेले आहे आणि मोडीत काढले जात आहेत. आणि हे शक्य आहे कारण सध्याचे वैज्ञानिक सिद्धांत जे आपण सत्य मानतो ते देखील भविष्यात चुकीचे सिद्ध होऊ शकतात. आणि त्यांना सत्य म्हणून स्वीकारणे ही देखील एक प्रकारे श्रद्धेची एक मोठी झेपच आहे. एका ठिकाणी लिहिलंय की भौतिक शास्त्रातील एक नोबेल पारितोषिक विजेते होऊन गेले प्रोफेसर चार्ल्स टाउन्स, त्यांनी हे अतिशय सुंदरपणे व्यक्त केलंय की विज्ञानाला विश्वासाची गरज असते. आमचा तर्क बरोबर आहे की नाही हे आम्हाला माहीत नसते. म्हणजे जसे आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणताही थेरम असो, सिद्धांत असो, त्यावेळेस तो सिद्धांत जो आहे तो ॲझम्पशनवर आधी चालू होतो आणि मग ते ॲझम्पशन जे असतं ते मग सिद्ध केलं जातं. पण सुरुवात जी आहे ती ॲझम्पशन्सवर असते. तर तू तिथे आहेस की नाही, जसं तू तिथे आहे की नाही हे मला माहीत नाही आणि मी इथे आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही. या सगळ्याची आपण फक्त कल्पना करू शकतो. आणि माझा विश्वास आहे की जग जसे दिसते तसे आहे आणि म्हणून माझा विश्वास आहे की तुम्ही तिथे आहात आणि मी हे कोणालाही मूलभूत दृष्टिकोनातून सिद्ध करू शकत नाही. इथे मी म्हणजे हे नोबेल प्राइज विजेते जे आहेत ते म्हणतायत, माझं मत नाही आहे. तरीही पुढे ते म्हणतात की तरीही मला एक विशिष्ट फ्रेमवर्क स्वीकारावे लागेल आणि ज्यामध्ये मला माझे काम करावं लागेल. धर्म आणि श्रद्धा आणि तसेच विज्ञान म्हणजे ज्ञान
ही पण कल्पना अगदी चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आम्ही शास्त्रज्ञ बाह्य जगाच्या अस्तित्वावर आणि आमच्या स्वतःच्या तर्काच्या वैधतेवर आम्ही विश्वास ठेवतो. तरी सुद्धा ही श्रद्धेची जी कृत्य आहे, कामं आहेत, ते आम्ही सिद्ध करू शकत नाही. भौतिक शास्त्रज्ञ असो किंवा सामाजिक शास्त्रज्ञ असो, आध्यात्मिक शास्त्रज्ञ असो, ज्ञानाच्या स्वीकारासाठी आवश्यक असलेली विश्वासाची जी झेप आहे ती म्हणजे घ्यावीच लागते आणि ती टाळता येत नाही. श्रीकृष्ण याची जी आहे वेगवेगळे लोक आणि त्यांची श्रद्धा वेगवेगळ्या ठिकाणी का ठेवतात याची कारणं पण पुढे ते स्पष्ट करतायत. पुढे माऊलींनी पण तेच म्हटलंय की भगवान म्हणतायत की पार्था, तुझ्या मनाचा कल आम्ही ओळखला आहे आणि तुला ही शास्त्र अभ्यासाची जी अटक फार जाचक वाटते, तसे तसे मला वाटते आहे. म्हणे पार्था तुझा अतिसो, हेही आम्ही जाणत असो, जे शास्त्राभ्यासाचा आडसो मानितासी की. तसेच पुढे म्हटलंय की नुसधियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा, तरी तैसे हे सुबुद्धा सोहोपे नोहे. म्हणजे तुझ्या मनात असे येते की नुसत्याच परमपद नुसत्या श्रद्धेने परमपद हस्तगत करून घ्यावे, तर वेड्या हे कृत्य काही इतके सोपे नाही. आणि अर्जुना, आमची आपली श्रद्धा आहे असे म्हणून तीवर विसंबून राहणे नीट नाही. अरे ब्राह्मणाने अत्यंजाशी घसण ठेवली तर तो अत्यंजच होत नाही का? पुढे म्हटले आहे की गंगोदक जरी झाले तरी मध्य भांडा आले, ते घेऊ नये काही केले विचारी पा. मद्याच्या घड्यात भरून आणलेले जरी गंगाजळ असले तरी त्याचाही काही केल्या सुद्धा स्वीकार करू नको. मी म्हणतो हे खरे की खोटे याचा तूच विचार कर. चंदन होय शीतळू, परी अग्निसी पावे मेळू, तई हाती धरिता जाळू न शके कोई. चंदन मूळचा थंड खरा, पण त्याचा जर अग्निशी मेळ झाला तर तो हाती धरला असता हात पोळल्या वाचून राहणार नाही. अर्जुना, मुशीमध्ये हीण सोने आटत असताना त्यात जर चोख सोने म्हणजे खरे शुद्ध सोने जर टाकले तर ते शुद्ध सोने म्हणून ते घेता येईल का? नाही. आणि त्याच्यामुळे जे आहे ते त्या शुद्ध सोन्याचे जे आहे ते नुकसान होणारच आहे. तैसे श्रद्धेचे दळवाडे आगे कीर चोखडे, परी प्रणियाच्या पडे विभागी जई. ते प्राणिये तव स्वभावे, अनादि माया प्रभवे, त्रिगुणाचेची आगवे वेळीले आहाती. अरे श्रद्धेचे सत्व मूळचे चोख आहे, परंतु ते ज्या प्राण्यांच्या वाट्यास येते ते प्राणी तर स्वभावताच अनादि मायेपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणांचे बनलेले आहात. ते प्राणिये तव स्वभावे, अनादिया मावे प्रभवे, त्रिगुणाचेची आगवे वळिले आहाती. पुढे माऊली म्हणतायत की तेथही दोन गुण खाचती, मग एक धरी उन्नती, तै तैसाची होती वृत्ती जीवाचिया. या त्रिगुणापैकी दोन गुण पडते होतात आणि एक जोरावर येतो आणि मग प्राण्यांच्या वृत्ती त्या गुणाच्या अनुरोधाने वाहू लागतात. आणि मग त्या वृत्तीप्रमाणे आपले मन होते आणि मनाप्रमाणे आपले कर्माचार घडतो आणि मग मेल्यावर प्राणी कर्मानुसार नवीन देह धारण करतात. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी सामाये, ऐसोनी कल्प कोडी जाये, परी जाती न नशे. बीज नाशाला
जाते आणि त्याचे झाड होते. झाड लयाला येते आणि परत बीजात साठवते. हा क्रम जो आहे तो नेहमी चालू असतो आणि जातींचा कधीही नाश होत नाही. त्याचप्रमाणे असंख्य जन्मांतरे होतात जातात, परंतु प्राण्यांच्या पाठीमागचे त्रिगुणत्वाचे शुक्ल काष्ठ काही सुटत नाही. म्हणून प्राण्यांच्या वाट्याला जी श्रद्धा येते ती त्यांच्या गुणानुसार असते. हे तू ध्यानी घे. विपाये वाढे सत्वशुद्ध, तेव्हा ज्ञानासी करी साध, परी एका दोघे ओखद येर आहाती. कदाचित शुद्ध सत्वाची वाढ झाली असली तरी श्रद्धा ज्ञानाला हाकारते, परंतु या एका सत्वाला मारक अशी 2 औषधे आहेत. सत्वाच्या सहाय्याने श्रद्धा मोक्ष फळाकडे वळते, पण अशा प्रसंगी रज आणि तम या गुणांनी स्वस्थ का म्हणून राहावे. सत्वाचे बळ मोडून जेव्हा रजोगुण मोकाट सुटतो तेव्हा तीच श्रद्धा निव्वळ कर्माचा केर काढणारी, म्हणजेच कर्माचे बेगार वारणारी मोलकरीण बनते. मग जर तमाचा वणवा उसळला तर त्याच श्रद्धेची तऱ्हा अशी होते की ती भलत्याच विषोपभोगात गुंतून जाते. हा जो आहे हा 65वी ओवी आहे. मग तमाची उठी आगी, तेव्हा त्याची श्रद्धा भंगी, हो लागे भोगा लागी भलते या. इथे 3ऱ्या श्लोकात भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे की सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत, श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छद्य स एव सहा. म्हणजे श्रीकृष्ण म्हणतायत अर्जुनाला, अरे भारत, भारत म्हणजे अर्जुनाला इथे संबोधित केले आहे भारत म्हणून. भा म्हणजे अग्नी आणि रथ म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये भरलेला, म्हणजे पूर्ण ज्याच्यामध्ये ज्ञान ज्याच्यात भरलेले आहे असा तो भरत. प्रत्येकाची श्रद्धा ज्याच्या विवेक बुद्धीनुसार असते. ही व्यक्ती धर्माभिमानी आहे आणि म्हणून तो व्यक्ती स्वतःसारखाच भक्त आहे आणि तो तसाच राहिला पाहिजे. आता मागील श्लोकामध्ये हे स्पष्ट केलेले आहे की आपण सर्वजण आपला विश्वास कुठेतरी किंवा इतर ठिकाणी ठेवतो आणि आपण आपला विश्वास कुठे ठेवण्याचा निर्णय घेतो आणि आपण ज्यावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतो ते व्यावहारिकपणे आपल्या जीवनाची दिशा ठरवतात. जगात जसे पैशाला अनन्यसाधारण महत्व आहे, असा विश्वास ज्याच्या मनात निर्माण होतो तो आपले संपूर्ण आयुष्य पैसे जमा करण्यातच घालवतात. आणि जे लोक मानतात की प्रसिद्धी सारखे म्हणजे कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त महत्वाची आहे, तर ते आपले राजकीय किंवा सामाजिक पदांच्या पाठीमागे लागतात आणि आपला वेळ आणि शक्ती ते त्याला समर्पित करतात. आणि जे उदात्त मूल्यांवर विश्वास ठेवतात ते त्यांचे पालन करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करतात. जसे महात्मा गांधींचा सत्य आणि अहिंसा यांच्या अतुलनीय महत्वावर विश्वास होता आणि त्यांच्या विश्वासाच्या बळावर त्यांनी अहिंसक चळवळ सुरू केली, जी जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य भारतातून बाहेर काढण्यास यशस्वी झाली होती. तर ज्यांना देव साक्षात्काराचा अतिमहत्वावर म्हणजे याच्यावर गाढ विश्वास आहे, ते त्याच्या शोधात आपल्या भौतिक जीवनाचा त्याग करतात. आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण सांगतात की आपल्या विश्वासाची गुणवत्ता आपल्या जीवनाची दिशा ठरवते आणि या बदल्यात आपल्याला श्रद्धेची गुणवत्ता आपल्या मनाच्या स्वभावानुसार ठरवली जाते. आणि म्हणूनच अर्जुनाच्या प्रश्नाला च्या उत्तरात श्रीकृष्ण म्हणतात की अस्तित्वात असलेल्या श्रद्धेचे वर्णन जे आहे त्यांनी म्हणजे याचे वर्णन जे अस्तित्वात असलेल्या श्रद्धेचे कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या श्रद्धा वगैरे आहे ते त्यांनी पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे.
इथे माऊली पुढे म्हणतायत की अर्जुना, या जीवसंघाला सत्वर जतमांपासून अलिप्त अशी निर्दोष श्रद्धा लागूच शकत नाही. आणि तेव्हा श्रद्धा हे तत्व स्वाभाविकच आहे आणि ते त्रिगुणांनी वेढल्यामुळे त्याचे राजस, तामस, सात्विक असे भेद होतात. तैसीची राजसी जीवी रजोमय जाणावी, सात्विकी आगावी सत्वाचीच. त्याचप्रमाणे रजोगुण युक्त जीवाची श्रद्धा राजसी आणि सात्विक जीवाची श्रद्धा सर्वस्वी सात्विक असते असे समजावे. आणि अशा प्रकारे हे सर्व जगतांचे अवडंबर केवळ श्रद्धेनेच भरलेले आहे. परंतु या त्रिगुणाच्या सामर्थ्याने श्रद्धेवर जो 3 प्रकारचा ठसा उमटतो तो तू ध्यानी घे. तसेच जसे फुलावरून झाड ओळखावे किंवा बोलण्यावरून मनुष्याच्या मनातील इंगित ताडावे, किंवा जसे या जन्मीच्या भोगावरून पूर्वजन्मीचे कर्म उमगावे, त्याचप्रमाणे या ज्या चिन्हांची श्रद्धेने ही 3 रूपे ओळखता येतात त्यांचा जो प्रकार आहे तो त्यांनी इथे सांगितलेला आहे. यजन्ते सात्विका देवान्यक्षरक्षांसी राजसः प्रेतान् भूता गणांशान्ये यजन्ते तामसा जनाः. म्हणजे तामसी पुरुष ब्रह्माची, श्री विष्णू, शिवाची, सर्वांच्या देवांची पूजा करतात. राजसिक पुरुष जे आहे ते यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात. आणि इतर तामसिक लोक जे आहे ते भूत प्रेतांची पूजा करतात. आणि अर्थातच ते जे आहे शिवजींचे पण ते भक्त असतात. आता तसे पाहिलं तर हे श्रीकृष्ण म्हणजे अर्जुनाला सांगतायत की चांगले आहे ते चांगल्याकडे आणि वाईटाला वाईटाकडे ओढले जाते असे म्हणतात. तशाच प्रकारे प्राण्यांचे वाईट आणि क्रूर स्वभाव असूनही तमोगुणातील लोक भूत आणि आत्म्याकडे आकर्षित होतात. आणि राजसिक जे आहेत ते यक्ष आणि राक्षस यांच्याकडे आकर्षित होतात. पण शेवटी जो पूर्ण श्रद्धेने आपल्याला समर्पित करतो आणि पूजा करतो भगवंताची, तीच खरी पूजा आहे. आणि तो एक सगळ्यात योग्य आणि चांगला गुण आहे असे भगवंत म्हणतायत. आपण 17व्या अध्यायात आलो आहे. आणि जस्ट 17व्या अध्यायाच्या आधीच श्रीकृष्णाने अर्जुनाला शास्त्रविधीबद्दल सांगितलं होतं. तर आपण 17व्या अध्यायात आलो असताना आपल्याला परत वी हॅव टू गो बॅक टू 16वा अध्याय, की 16व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात भगवंतांनी शास्त्रविधीचा त्याग करून मनाला जसं वाटेल त्या पद्धतीने आचरण करणाऱ्या पुरुषांना सिद्धी, सुख आणि परमगती नाही मिळत असं सांगितलं. ते ऐकून अर्जुनाच्या मनात नॅचरली एक प्रश्न आला की अरे, शास्त्रविधीला सम्यक रीतीने जाणणारे लोक तर तसेही खूप कमी आहेत. अधिकतर प्रमाणात असेच लोक आहेत जे शास्त्रविधीला जाणत नाहीत, पण आपल्या कुलपरंपरा, वर्ण, आश्रम, संस्कार इत्यादीनुसार देवता इत्यादींचे श्रद्धापूर्वक पूजन मात्र ते करतात. तर ज्यांच्यामुळे शास्त्रविधीचा त्याग झाला आहे किंवा शास्त्रविधीचा त्याग झाल्याने अशा पुरुषांची नीच स्थिती होती की काय, आणि श्रद्धा असल्यामुळे उच्च स्थिती प्राप्त होती का काय, म्हणून श्रीकृष्णाला अर्जुनाने प्रश्न विचारला की त्यांची वास्तविक स्थिती कोणती. आणि ते जाणून घेण्यासाठी अर्जुन प्रश्न करतो की मला कृष्ण तू समजावून सांग की शेवटी शास्त्रविधी इम्पॉर्टंट आहे की श्रद्धा इम्पॉर्टंट आहे म्हणून. तर संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद जो आहे हा संपूर्ण जीवाच्या कल्याणासाठी आहे. त्या दोघांसमोर कलियुगाची जनता होती, कारण जेव्हा गीता सांगितली गेली तेव्हा द्वापार युग समाप्त होत आलं होतं आणि कलियुग येणार होतं. आता भावी कलियुग जीवांकडे दृष्टी ठेवून अर्जुन विचारतो की महाराज, ज्या पुरुषांचा भाव फार चांगला आहे, श्रद्धा भक्ती उत्तम आहे, पण त्यांना शास्त्रविधी काही येत नाही, तर असं असेल तर मग त्यांची कोणती गती असते आणि त्यांना कोणती गती प्राप्त होते.
कारण असं आहे ना की आता पुढे येणाऱ्या पिढीमध्ये शास्त्रज्ञान फार कमी राहील, त्यांना चांगला सत्संगही मिळणं कठीण राहील. कारण पूर्वीच्या युगातही उत्तम संत महात्मे कमीच झाले होते, आणि मग कलियुगात तर त्यापेक्षाही कमी. जर का द्वापार युगातच इतके कमी आहेत तर मग कलियुगात कमी होणार नाहीत का? आणि कमी असले तरी जर अंतःकरणापासून इच्छा असेल तर त्यांना सत्संग मिळू शकणार आहे की नाही, की त्यांनी म्हणजे शास्त्रविधीच प्रमाणे वागावं, श्रद्धेला महत्व आहे की नाही. तर असं आहे की कलियुगात कठीण गोष्ट ही आहे की त्या या आपल्या या युगामध्ये दंभ पाखंड खूप जास्त असल्याने कित्येक दंभ आणि पाखंडी पुरुष संत बनतात. एक तर त्याच्यामुळे खरं संत ओळखण्याचे मग फार कठीणच होतं. अशा प्रकारे प्रथम तर संत महात्मा मिळणंच कठीण, आणि समजा मिळालेच तर त्यातले कोणते संत कसे आहेत याची ओळख होतच नाही आपल्याला, आणि ओळख पटल्याशिवाय त्यांचा संग केल्याने काही विशेष लाभ होईल असं जे शास्त्रीलाही जाणत नाही, आणि ज्यांना चांगल्या संतांचा संघही मिळाला नाही पण काही भजन पूजन करतात, श्रद्धेने करतात, अशा मनुष्यांची निष्ठा कोणती? सात्विकी, राजसी की तामसी? तर त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की रजोगुणापासून क्रोध आणि क्रोधापासून मोहरूपी तमोगुणाचा, म्हणजे त्यांचं बेसिकली हे सांगितलं त्यांनी की सात्विक, राजसी आणि तामसी याच्यामध्ये जर का आपण त्यांचं म्हणजे एक आपल्या ग्रास लेवलवर जर का मूल्यांकन केलं तर राजसी आणि तामसी खूप जवळ आहेत एकमेकांच्या, आणि सात्विक इज फार अहेड ऑफ बोथ ऑफ देम. म्हणजे समजा तामसी याचा स्कोअर आपण 0 धरला तर राजसीचा 10 आणि सात्विकचा 100च आहे एकदम. त्याच्यामुळे नेहमी राजसी आणि तामसी हे चेंजेबल होऊ शकतात, पण सात्विक मात्र गुण खूपच पुढे गेलेला आहे, आणि सात्विक लोकांना ईश्वर प्राप्तीची शक्यता फार जास्त आहे. आता प्रत्येक श्लोकात इतकी उत्कृष्ट योजना केली आहे. कुठे अर्जुनाला सव्यसाची म्हटलंय, कुठे पार्थ म्हटलं आहे, कुठे भारत म्हटलंय, आता मागच्या श्लोकात भारत, आता विकासने सांगितलं, आणि ह्या श्लोकात कृष्ण हा शब्द सांगितलाय त्यांनी. तर कृष्ण या शब्दाचा अर्थच आकर्षित करणारा असा आहे. कृष्ण संबोधन देण्याचं तात्पर्य असं वाटतं की आपल्या अशा मनुष्यांना अंतिम समयी कोणीकडे तुम्ही खेचून न्याल, कारण कृष्ण म्हणजे इज अ मॅग्नेट. तर कृष्ण आपल्याकडे आकर्षित करणार आहे, आणि तो कोणाला खेचेल आपल्याकडे आणि कोणत्या दिशेला खेचून नेईल आणि त्यांना कोणत्या गतीला न्याल असं सांगितलंय. आणि म्हणून मागच्या एका अध्यायात, फॉर एक्झाम्पल 6व्या अध्यायात आलं की का गतिम कृष्ण गच्छती, इथेही अर्जुनाचं निष्ठा विचारण्याचं तात्पर्य गतीविषयीच आहे. म्हणजे मनुष्याला भगवंत खेचून नेतात की तो कर्मानुसार स्वतः खेचला जातो? वस्तुतः कर्मानुसारच फल मिळत असतं, हे गीतेने आपल्याला सतत सांगितलंय. पण कर्मफलाचं विधायक भगवंत असल्याने भगवंताचं खेचून घेणं हे संपूर्ण कर्मफलाच्या अनुषंगानेच असतं. तामसी कर्माचा नरक मिळतोच, तामसी कर्माला नरक मिळतो, पण मग भगवंत नरकाकडे त्या तामसी माणसाला खेचतात, आणि नरकात गेल्यामुळे त्याच्या पापाचा नाश होऊन प्रकारानंतर भगवंत त्याला शेवटी आपल्याकडेच खेचतात. म्हणजे तात्पर्य हे आहे की तुम्ही सात्विक असा की तुम्ही राजसी असा की तुम्ही तामसी असा, पण गॉड इज ग्रेट, आणि कृष्ण हा सगळं नेहमी आपल्याकडेच सगळ्यांना खेचून घेतो. आणि त्यामुळे इथे कृष्ण या शब्दाची योजना केली आहे सुरुवातीला 17व्या अध्यायात. मनुष्य जीवनात श्रद्धेचं खूप महत्व आहे. मनुष्याची जशी श्रद्धा तसं त्याचं स्वरूप असतं, तशी त्याची निष्ठा असते. तो आज जरी तसा दिसत नसला तरी काय झालं, योग्य वेळ येताच तो तसा बनेलच. आजकाल साधकाला आपली स्वाभाविक श्रद्धा ओळखणं फार कठीण झालंय, कारण त्यांना कळतच नाही एक्झॅक्टली की आपली श्रद्धा म्हणजे ना आपल्याला शास्त्रविधी येत ना, आपण अश्रद्धा आहोत का, इथपासून तर आपण सश्रद्धा आहोत इथपर्यंत त्यांचं म्हणजे दे कीप ऑन ऑसिलेटिंग. तर आजकाल तसंही खूप कठीण झाले, कारण अनेक मतांतर झाली. कोणी ज्ञानाचं प्राधान्य सांगतो, कोणी भक्तीचं प्राधान्य सांगतो, कोणी योगाची प्रधानता सांगतो, असे इत्यादी. तर जसे निरनिराळ्या प्रकारचे सिद्धांत वाचल्याने आणि ऐकल्याने मनुष्यावर त्याचा परिणाम होतो, ज्यामुळे तो किंग कर्तव्य विमूढ होतो की मी काय करावं, माझं वास्तविक ध्येय लक्ष्य काय आहे, मी कोणता मार्ग स्वीकारावा. अशा वेळी त्यांनी आपल्या अंतःकरणातील भावांचा सखोल विचार करावा. ही संगतीने बनलेली आवड, शास्त्राने, कोणाच्या सांगण्याने, गुरुच्या उपदेशाने बनलेली आवड, अशा त्या अनेक आवडी आहेत. त्या सर्वांच्या मुळाशी उद्बुद्ध होणारी आपली स्वाभाविक आवड कोणती?
म्हणजे श्रद्धेला स्वभावजा म्हटलंय इथे एका श्लोकामध्ये, की श्रद्धा ही स्वभावजा असते, म्हणजे श्रद्धा स्वभावातून निर्माण होते. गीतेमध्ये जिथे जिथे सात्विकतेचं वर्णन आलं आहे ते परमात्म्याकडे लावणार आहे, आणि म्हणून सात्विकी श्रद्धा पारमार्थिक झाली. पण राजसी आणि तामसी श्रद्धा मला फार आश्चर्य वाटलं जेव्हा मी पहिल्यांदा असं, मला राजसी म्हणजे खूप हाय ग्रेडची वगैरे असं वाटायचं, पण तसं नाहीये. राजसी हे तामसीच्या जवळच आहे. तर सात्विकी श्रद्धा पारमार्थिक असते, पण राजसी आणि तामसिक श्रद्धा सांसारिक आहे. म्हणजे एक परमार्थाला जाणते, एक संसाराला जाणतात दोघी उरलेल्या राजसी आणि तामसी. अर्थात सात्विक श्रद्धा दैवी संपत्ती झाली आणि राजसी तामसी श्रद्धा आसुरी संपत्ती झाली. दैवी संपत्तीला प्रगट करणं आणि आसुरी संपत्तीचा त्याग करण्याच्या उद्देशाने 17वा अध्याय सध्या आपला चालू आहे. की काय आहे की शेवटी दैवी संपत्तीला प्राप्त करून देणं आणि आसुरी संपत्तीचा त्याग करणं म्हणजे सात्विकतेकडे वळणं आणि राजसी आणि तामसी वृत्तींचा म्हणजे नाश करणं याच्यासाठी 17वा अध्याय आहे. कारण कल्याणेच्छू मनुष्यासाठी सात्विकी श्रद्धा ही ग्राह्य आहे आणि राजसी आणि तामसी श्रद्धा ही त्याज्य आहे. तर आपल्याला वी हॅव टू गो फ्रॉम तामसी टू राजसी टू सात्विक म्हणजे सत्वाकडे. तर जो मनुष्य आपलं कल्याण इच्छितो त्याची श्रद्धा सात्विकी असते, हे आपण बघितलंच आहे इथे. तर एकंदरीत इथे हे सांगायचं आहे त्यांना की सात्विक, राजस आणि तामस हे तिन्ही गुण सर्व प्राण्यांमध्ये असतातच. त्या प्राण्यात कोणात सत्वगुणाची प्रधानता असते, तर कोणात रजोगुणाची प्रधानता असते आणि कोणात तमगुणाची प्रधानता असते. पण मागेही आपण बघितलं होतं की सात्विक माणसात सुद्धा थोड्या प्रमाणात तामसी आणि थोड्या प्रमाणात राजसी गुण असतातच. म्हणजे वन इन्क्रीजेस ऍट द कॉस्ट ऑफ द अदर टू, हे आपण मागे बघितलं होतं आणि आपण त्याचा अभ्यास केला होता. प्रत्येक माणसात आपण बघितले की कोणत्या ना कोणत्या प्रकारची स्वाभाविक श्रद्धा असते. आता श्रद्धेला म्हटले की त्रिविधा भवती श्रद्धा, म्हणजे अर्जुनाने निष्ठा जाणून घेण्यासाठी कृष्णाला प्रश्न केला होता आणि त्याच्या अनुषंगाने कृष्ण उत्तर देतोय की निष्ठा ही श्रद्धेनुसारच असते. भगवान श्रीकृष्ण म्हणतो की श्रद्धा 3 प्रकारची असते, संगजा, शास्त्रजा आणि स्वभावजा. पण याच्यातली सर्वात कॉमन किंवा सर्वोत्तम जी असते ती स्वभावजा श्रद्धा असते आणि ती सुद्धा 3 प्रकारची असते, सात्विकी, राजसी आणि तामसी. सत्वगुणातून उत्पन्न झालेली देवपूजा इत्यादी विषयक श्रद्धा सात्विक श्रद्धा आहे. रजोगुणातून उत्पन्न झालेली यक्ष राक्षसादिकांच्या पूजा विषयक श्रद्धा राजसी आहे आणि तमोगुणातून उत्पन्न झालेली प्रेत, पिशाच इत्यादींच्या पूजा विषयक श्रद्धा तामसी आहे. तर अशा 3 प्रकारच्या श्रद्धा आपण ऐकल्या आहेत, सात्विक, राजसी आणि तामसी. आता प्रत्येक माणसाची, प्रत्येक मनुष्याचीच नाही तर प्रत्येक प्राणी मात्राची इच्छा असते की आपण सुखी असावं आणि संपूर्ण दुःखातून मुक्त असावं, चिरकाल सुख मिळावं अशी आवड प्राण्यात सुद्धा असते. माणसावर पूर्वजन्माचे संस्कार असतात, त्याचे माता पिता, वातावरण. म्हणजे आता आम्ही कुठलाही रोग, जसा आता कॅन्सर होतो मनुष्याला, तर कॅन्सरसाठी सुद्धा 2 थिअरीज आहेत, एक तर जेनेटिक आणि दुसरे एन्व्हायरमेंटल. तर इथे सुद्धा गीतेत तेच सांगितलं आहे की प्रत्येक जो माणूस असतो त्याच्यावर पूर्वजन्माचे संस्कार असतात. देर आर जेनेटिक इम्पॅक्ट किंवा जेनेटिक म्हणजे हे असतं, त्याचं जेनेटिक मॅपिंग असतं एक त्याचं. त्याचे माता पिता, त्याचं वातावरण, शिक्षण इत्यादींचा त्याच्यावर परिणाम होतच असतो आणि त्यामुळे त्याची एक धारणा बनत असते. प्रत्येकाची एक धारणा बनते. त्याची सात्विक, राजस, तामस जशी प्रवृत्ती असेल त्यानुसार मनुष्य त्या धारणेला पकडतो आणि शेवटी त्या धारणेकडेच जायला लागतो आणि ती धारणाच त्याची शेवटी आवड आणि श्रद्धा बनते. हे इथे फार उत्तम प्रकारे सांगितलंय. त्याच्यानंतर कृष्ण सांगताना अर्जुनाला हे पण सांगतोय की अरे, काही लोकांना ना फार अशास्त्र विहितम घोरम तपस्या ये तपोजनः, म्हणजे भगवान सांगतात की काही लोकांना घोर तप करण्याची आवड असते, त्याच्यात काही विधान नसतं खरं म्हणजे, उलट निषेधच त्याचा केलेला असतो. या लोकांची बुद्धी तामसी असते, ते स्वतः शास्त्र जाणत नाहीत आणि दुसऱ्यांनी कोणी सांगितलं तर त्यांना ते पटत नाही. कृष्ण म्हणतो की असे लोक दंभाहंकार संयुक्ताः असं असतात
की ज्यांच्यात दंभ आणि अहंकार अगदी ठासून भरलेला असतो. त्यांना असं वाटतं की इतर सगळे जे लोक करतात, फॉर एक्झाम्पल भजन, ध्यान, स्वाध्याय इत्यादी ते करतात ते सारं ढोंग आहे, त्यात दंभ आहे, म्हणून ते स्वतःही ढोंग करतात. त्यांची पूजा, भजन, व्रत इत्यादी सारं वरचं असतं आणि ढोंगी असतं. फॉर एक्झाम्पल आपण पुष्कळ उदाहरणं बघतो की मोठमोठ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केवळ स्वतःचा उदो करण्यासाठी लोक करतात, प्रसिद्धीसाठी करतात. काही नेत्यांच्या तीर्थक्षेत्रांना भेटी, मंदिरात पूजा हे सारं निवडणुकीच्या काळात केवळ मतांसाठी केलेलं ढोंग असतं. म्हणून भगवान म्हणतात की दंभाहंकार संयुक्ताः. दुसरं असं की या लोकांमध्ये अहंकार असतो. त्यांच्यात आपल्या बुद्धी, चातुर्य, ज्ञान इत्यादीचा अभिमान इतका भरलेला असतो की आम्हीच ज्ञानी, आम्हीच लोकांना मार्ग दाखवू शकतो, त्यांना शिकवू शकतो असं त्यांना वाटत असतं. आम्हाला कोणतेही शास्त्र वाचण्याची गरज नाही, सारं काही आम्ही जाणतोच असं त्यांना असं. आणि म्हणून 16व्या अध्यायात आसुरी संपत्तीचं वर्णन करताना भगवंतांनी अशा लोकांचं वर्णन केलं आहे की ते कामराग बलान्विताः असतात. म्हणजे आसुरी स्वभावाचे लोक हे काम आणि राग यांनी युक्त असतात. काम शब्द भोग पदार्थाचा वाचक आहे. त्या पदार्थांमध्ये रंगून जाणं, तल्लीन होणं, एकरस होणं म्हणजे राग आहे. हे भोग पदार्थ प्राप्त करणं आणि कायम ठेवण्याचा जो हट्ट दुराग्रह आहे ते बल आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकाची विचारसरणी, प्रत्येकाची धारणा ही त्याच्या अंतर्गत निष्ठेप्रमाणे आणि श्रद्धेप्रमाणे होत असते. काही लोक मुळात सात्विक असतात, पण ते त्यांच्यामध्ये राजसी आणि तामसी गुण नसतात असं नाही. सो वी आर ऍडमिक्सचर ऑफ ऑल द थ्री, म्हणजे त्रिगुण जे आहेत ते वी आर ऍडमिक्सचर्स ऑफ ऑल. कोणामध्ये सत्वगुण डॉमिनंट असतो, कोणामध्ये राजसी गुण प्रिडॉमिनंट असतो, कोणी तामसी असतो. आता तामसी लोकांचं काय की खा प्या मजा करा अशी प्रवृत्ती असते, म्हणजे चारवाक विचारसरणी त्यांची असते. त्यामुळे धन, संपत्ती इत्यादी भोग भोगण्यात ते तल्लीन राहतात आणि अघोरी तप करतात. अंगाला शस्त्रांनी टोचणं, जखमा करणं, रक्त वाहवणं किंवा नवस केलेल्या देवतांना मुलांचा बळी देणं किंवा दिवस दिवस अन्न पाण्याचा त्याग करणं असे अघोरी तप करतात. माऊली म्हणतात की अशा लोकांची दुर्दशा होते. समुद्रात तरुण जाण्याची तर शक्ती नाही आणि नावेचाही आश्रय घ्यायचा नाही. रोग झाला आहे परंतु वैद्याचा द्वेष करायचा, औषध उडवून लावायचं. त्यांची जशी दुर्दशा होते त्याचप्रमाणे या तामसी लोकांची अतिशय वाईट दशा होते असं ते म्हणतात. आता असं आहे ना की प्रत्येक माणसाच्या हृदयात परमात्मा वास करत असतो. भगवंत सांगतात की असे घोर तप करणारे लोक हृदयात स्थित असलेल्या मला, म्हणजे खरं म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात भगवंत असतोच आणि कृष्ण आहेच, प्रत्येकाच्या हृदयात कृष्ण आहे. पण काही लोक अतिशय घोर तप करतात आणि परमात्म्याला देखील कृश करतात. कसं? तर ते माझ्या आज्ञेनुसार किंवा माझ्या मतानुसार वागत नाहीत, उलट विरुद्ध वागतात. हे लोक शास्त्राच्या विरुद्ध कठोर उपास करतात आणि अशा अघोरी तपाने शरीर सुखवतात. त्यांचं असं वागणं म्हणजे भगवंतांचा अंशरूप जो जीवात्म्यामध्ये आहे त्याला सुद्धा क्लेश देणंच नाहीये का? त्याच्यामुळे अघोरी प्रकार माणसांनी करू नयेत. असं वागणं भूत समुदायाला, पंचमहाभूतांना आणि अंतर्यामी परमात्म्याला कृश करण्यासाठी आहे. आणि त्यांनी जो कृष्णाचा अंश आपल्या शरीरात आहे किंवा आपल्या आत्म्यात आहे त्या अंशावर आपण काही अंशामध्ये अत्याचार करत असतो. इथे कृष्णाने फार व्यवस्थित आपल्याला समजावून सांगितलं आहे. त्याच्यानंतर माऊलींनी सुद्धा खूप छान इथे हे दिलं की माऊली म्हणतात की ऐशी ही तिही लिंगी त्रिविध श्रद्धा जगी पै हे यया लागी सांगत असे. जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा येरी दोन्ही विरुद्ध सांडावया. हे सात्विक मती जया निवाहती होय धनंजया बागुल नोहे तया कैवल्यते. म्हणजे माऊलींनी असं म्हटलंय की याप्रमाणे विश्वात या 3 लक्षणांनी 3 प्रकारची श्रद्धा होते. पण मी हे एवढ्या करता सांगतोय की ही जी सात्विक श्रद्धा आहे तीच हे कुशल अर्जुना मनात जतन करावी. सात्विक श्रद्धाच मनात जतन करावी. इतर ज्या 2 सात्विक श्रद्धेच्या विरुद्ध राजस आणि तामस श्रद्धा आहेत त्या टाकून द्याव्यात. हे अर्जुना, ही सात्विक श्रद्धा ज्याच्याकडून धारण केली जाते त्याला मोक्ष हा काही बागुलबुवा नाही, त्याला मोक्ष सहज मिळू शकतो. तो सात्विक श्रद्धावान उपनिषदांचे अध्ययन करो न करो
किंवा सर्व शास्त्रांचा अभ्यास न करो, त्याच्या हाती स्वतंत्रपणे शास्त्र सिद्धांत नसोत, पण तरी सुद्धा तो केव्हाही वरचढ आहे. तर अशा प्रकारे 17व्या अध्यायामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलंय की श्रद्धा थोर की शास्त्र होतं. आपण एका सिरियलमध्ये ऐकतो नेहमी ती आई म्हणते की अरे शास्त्र असतं ते, हे आपण ऐकतो. पण शास्त्र नसलं किंवा एखादा माणूस बावळट जरी असला, पण त्याच्या मनात श्रद्धा असेल आणि त्याच्या अंतःकरणात जर का श्रद्धेचा दिवा तेवत असेल, तर तो जास्त श्रेष्ठ आहे. अतिशय शास्त्रविधी जाणणाऱ्या माणसापेक्षा सश्रद्ध माणूस आध्यात्मिक दृष्ट्या पुढे आहे. आता एवढं सगळा उहापोह झाल्यानंतर कृष्णानी म्हणजे बघा किती वेगवेगळ्या प्रकारचं गीतेत सांगितलं आहे सगळं, की आता कृष्ण हळूहळू आहाराकडे वळतोय. की कृष्ण म्हणतो की भोजन ही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचं प्रिय असतं. तर सात्विक, राजस आणि तामस हे सुद्धा या भोजनावरून सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की माणसाचं मन स्वाभाविकपणे ज्या भोजनाकडे आकृष्ट होतं, त्यावरून त्याची निष्ठा सात्विक, राजस की तामस हे ओळखता येतं. इथे केवळ आहाराचं वर्णन भगवंतांना करायचं नाहीये, तर आहाराच्या रुचीचं वर्णन करायचं. म्हणजे आहार इज नॉट इम्पॉर्टंट, द लाइकिंग टुवर्ड्स आहार, म्हणजे आहाराच्या रुचीचं वर्णन केलंय आणि त्या रुचीवरून व्यक्तीच्या श्रद्धेची ओळख कशी होईल हे सांगणे मुख्य हेतू आहे. ही प्रत्येकाची रुची वेगळी असते असं त्यांनी सांगितलंय. आणि पुढे तर त्यांनी म्हणजे आता दिस इज बियॉन्ड द स्कोप ऑफ टुडेज निरूपण, पण त्यांनी पुढे तर हेही सांगितलंय की सात्विक आहार असतो, राजसी आहार असतो आणि तामसी आहार असतो. तर सात्विक मनुष्याला आवडणारा आहार आयुष्य, सात्विक वृत्ती, बल, आरोग्य, सुख, प्रीती वाढवणारा, रसयुक्त, स्निग्ध, समतोल आणि उत्साहवर्धक असतो. माणसाची भोजनाची आवड हे काय आहे की हे समजायला थोडं सोपं आहे, कारण दिस इज रिलेटेड विथ डे टू डे व्यवहार आणि भोजनाबद्दल त्याच्यात सांगितलं आहे. फक्त भोजन हा एवढा सुपरफिशियल त्याचा अर्थ नका घेऊ, त्याच्या भोजनाची रुची हा त्याचा मेन अर्थ आहे खरं म्हणजे. तर सात्विक आहार कसा असतो की तो सुख आणि प्रीती वाढवणारा, रसयुक्त, स्निग्ध. आता संक्रांत येते आहे, आपण तिळगुळाचे लाडू खातो. तिळामध्ये स्निग्धता असते, गुळामध्ये गोडी असते, तर तो सात्विक आहार नक्कीच आहे. तर रसयुक्त, स्निग्ध, समतोल आणि उत्साहवर्धक असतो. माणसाची भोजनाची आवड त्याच्या स्वभावाला धरून असते, हे पण आपण बघितलंच. पण सात्विक आहार म्हणजे बलम, म्हणजे शरीर, मन, बुद्धी इत्यादींसाठी सात्विक बळ तसंच उत्साह देणारा आहे. त्याच्यानंतर सुखम, म्हणजे ज्या आहाराने सुख आणि शांती मिळते, किंवा आणि प्रीती विवर्धन, म्हणजे ज्या आहाराला पाहून आवड निर्माण होते, असा आहार सात्विक माणूस निवडतो. दुसरं म्हणजे तो आहार हृदा, म्हणजे हृदयातून आवडणारा, आणि हृदय आणि फुफ्फुस इत्यादींना शक्तिदायी आणि बुद्धीत. म्हणजे मला तर हे वाचल्यानंतर, मी मेडिकल पर्सनल असल्यामुळे आम्ही जेव्हा आता मालन्यूट्रिशन, मी पीडियाट्रिशियन आहे, मालन्यूट्रिशन इतकं कॉमन आहे भारतामध्ये, एस्पेशली काही काही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या, तर तिथे हे किती उपयुक्त आहे. म्हणजे गीता इज सो मच ऍप्लिकेबल एव्हरीवेअर. तर म्हणजे बल देणारं किंवा सुख देणारं किंवा हृदयातून आवडणारं आणि हृदय आणि फुफ्फुस इत्यादींना शक्तिदायी, बौद्धिक सौम्यभाव आणणारं, म्हणजे फॉर एक्झाम्पल फळं, दूध, साखर, किंवा स्निग्धा म्हणजे तूप, लोणी, बदाम, काजू, किसमिस, या सगळ्या गोष्टींचा आहार अगदी सखोलपणे त्यांनी सांगितलंय. तर हा सात्विक रस आहे. त्याच्यामुळे माऊली म्हणतात की येणे सात्विक रसे, जव देही मेघो वरपे तव आयुष्य नदी उससे, देहाची देही. हा सात्विक आहार आयुष्याचं रक्षण करतो. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे सात्विक आहार असा असतो, त्याप्रमाणे राजसी आहार हा कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडा, जळजळणारा आणि दुःख, काळजी आणि रोग उत्पन्न करणारा आहे. काही काही लोकांना अतिशय कडू आवडतं, अतिशय आंबट आवडतं, अतिशय खारट आवडतं, अतिशय गरम, अति तिखट, अतिवृक्ष आणि जळजळीत असा आहार प्रिय असतो. तर काही लोक जे तामसी लोक असतात, तर त्यांना तर शिळं, आणखीन जे भोजन कच्च, रस नसलेलं, दुर्गंधी येणारं, शिळं आणि उष्ट असतं, तसेच अपवित्र असतं,
ते भोजन तामसी लोकांना खूपच आवडतं. फॉर एक्झाम्पल गतरसम म्हणजे ज्याच्यातला रस निघून गेलेला आहे, किंवा पर्युषितम म्हणजे शिळं अन्न, किंवा उच्छिष्टम म्हणजे जेवणानंतर पात्रात उरलेलं, किंवा अमेध्यम म्हणजे जे अपवित्र रजवीर्यातून बनलेलं मांस, मासे, अंडी इत्यादी पदार्थांना अपवित्र म्हटलंय. म्हणजे काय, तर 17व्या अध्यायामध्ये सुरुवातीला त्यांनी म्हटलंय की शास्त्रविधी थोर ही श्रद्धा थोर. त्याच्यात नॅचरली श्रद्धा थोर आहे. श्रद्धा इज अहेड ऑफ शास्त्रविधी. शास्त्रविधी तुम्हाला नसेल येत तरी पण चालेल, पण तुमच्या मनात भगवंताबद्दल श्रद्धा हवी. त्याच्यानंतर श्रद्धेचे 3 प्रकार त्यांनी सांगितले की सात्विक, राजसी आणि तामसी. आणि नंतर नंतर म्हणजे स्पिरिच्युअलिटी कडून कृष्ण फिजिकल म्हणजे भोजनाबद्दल आपल्याला सांगतो. आणि भोजनात सुद्धा त्यांनी 3 प्रकार आणि 3 कॅटेगरी सांगितल्या की सात्विक अन्न कोणतं, राजसी अन्न कोणतं आणि तामसी अन्न कोणतं. याचा अत्यंत सखोल उहापोह कृष्णाने इथे केला आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या शुक्रवारी आपण पुढच्या होऊया आणि पुढचं निरूपण करूया. सुमिरन करले मेरे मना, सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती जाती उम्र हरि नाम बिना, सुमिरन करले मेरे मना। पनीर बिनु धेनु क्षीर बिनु, पनीर बिनु धेनु क्षीर बिनु, धरती में बिना, जैसे तरुवर फल बिनहीना, जैसे तरुवर फल बिनहीना, तैसे प्राणी हरि नाम बिना, सुमिरन करले मेरे मना। देह नैन बिन रैन चंद्र बिन, देह नैन बिन रैन चंद्र बिन, मंदिर दीप बिना, जैसे पंडित वेद विहीना, जैसे पंडित वेद विहीना, तैसे प्राणी हरि नाम बिना, सुमिरन करले मेरे मना। काम क्रोध मद मोह निहारो, काम क्रोध मद मोह निहारो, छोड़ दे अब संत जना, कहे नानक शाह सुन भगवंता, कहे नानक शाह सुन भगवंता, या जग में नहीं कोई अपना, सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती जाती उम्र हरि नाम बिना, सुमिरन करले मेरे मना, सुमिरन करले मेरे मना। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, योगीशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्।